1500 रुपये हिला काय कळणार. सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले. हो सुप्रिया सुळे सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आली. पण एक तुम्हाला सांगते की ह्या सोन्याच्या बांगड्या घालते ना, या 6 सोन्याच्या बांगड्या आहेत. ह्या सोन्याच्या बांगड्या शारदाबाई पवाराच्या आहेत. माझी आजी जोपर्यंत बाई जिवंत होत्या त्यांच्या हातात ह्या सोन्याच्या बांगड्या होत्या. त्या गेल्यानंतर 6 ह्या बांगड्या माझ्या आईला दिल्या. त्या 6 बांगड्या माझी आई सोन्याचं काही घालत नाही म्हणून तिने कपाटात ठेवल्या. माझ्या लग्नात मला दिल्या. तो दिवस आणि आजचा दिवस माझी ताकद कुठून येते तर शारदाबाई पवाराच्या या 6 सोन्याच्या बांगड्यातून येते. आणि ह्या सोन्याच्या बांगड्या आणि माझ्या तोंडातला सोन्याचा चमचा हा कुठल्या इन्कम टॅक्स, सीबीआय ईडीचा नाही. तो गोविंदराव पवार आणि शारदाबाई पवारांच्या कष्टाच्या रक्ताच्या पैशातून घातलेल्या या 6 सोन्याच्या बांगड्या आहेत. आणि ज्या माळाच्या देवीवर माझी आजी नेहमी जायची तो दिवस आणि ती कथा माझी आई आणि माझ्या काकी, माझ्या मोठ्या काकी सगळ्यात, त्या नेहमी मला ती कथा सांगायच्या. रजनी इंदुलकर तुम्हाला माहिती असतील ऐकून, ज्यांच्यावर मध्ये रेड झाली होती. त्या रजनी इंदुलकर त्यांची आई, ज्यांना मी मोठी आई म्हणायची, मोठ्या काकींनी मला एक गोष्ट सांगितली होती. त्या मोठ्या काकींनी मला असं सांगितलं होतं की आदरणीय पवार साहेब एकदा मुंबईला गेले होते. तेव्हा काही तिथे दंगल झाली, दगडफेक झाली आणि त्या दगडफेकीमध्ये साहेबांच्या गाडीला काहीतरी दगड लागला. मला वाटतं बापू तुम्हाला ती गोष्ट माहिती असेल. कुठे गेले बापू? माधवराव तावरेंना लागलं होतं. करेक्ट, त्यांना लागलं होतं आणि साहेबांच्या गाडीवर दगड मारला होता. बरोबर. आणि साहेब गाडी चालवत होते आणि तेव्हा ती दंगल झाली होती. एस एन बापूंना माहिती आहे ती सगळी गोष्ट. आणि मग ते आले आणि 2 दिवस, तेव्हा तर काही मोबाईल नव्हता, कुणालाच माहिती नव्हतं काय झालं काय झालं काय झालं. दगड लागली, दंगल झाली, पुढे काय झालं. तेव्हा माझ्या आजीच्या मनात होतं की शरद परत आला ना, सुखरूप आला तर मी माळाच्या देवीवर जाईन आणि तिची ओटी भरेन. तो दिवस आणि आजचा दिवस, जेव्हा जेव्हा आम्ही बारामतीला येतो माझी आई आणि मी माळावरच्या देवीला जातो. परवा मी माळावरच्या देवीला गेले होते. एक माणूस मला भेटला. ही कथा माझी नाहीये, त्या माणसाचं नाव घेऊन सांगते मी तुम्हाला. ते म्हणले ताई ही माळावरची देवी आहे. म्हटलं मग? मी नेहमीच येते इथे, माझी आजी यायची, मी येते श्रद्धेने इथे येते. ते म्हणले मी एक विनंती करू का तुम्हाला? म्हटलं काय? तुम्ही म्हणता ना रामकृष्ण हरी वाजवा तुतारी. म्हटलं हो मी म्हणते ना. ते म्हणले थोडा बदल केला तर चालेल का? म्हटलं म्हणा. ते म्हणले ऐका नीट, तो माणूस म्हणतोय मी म्हणत नाहीये, नीट रेकॉर्ड करून दाखवा, नाही तर अर्धच दाखवाल की सुप्रिया सुळे म्हणाले. मी म्हणत नाहीये, त्या माणसाने सांगितलंय, तो माणूस बारामतीचा आहे. त्या माणसाने असं मला सांगितलं 7-12 वाचवा, 7-12 वाचवा, तुतारी वाचवा. माळावरच्या मंदिराच्या समोरची सगळी जी जमीन आहे त्याला उद्देशून तो माणूस मला म्हणत होता की 7-12 वाचवा, तुतारी. याचा अर्थ मी काही अजून सांगायची गरज नाही. रामकृष्ण हरी. ते माळावरची ही जमीन जिथे आमच्या आजीचं श्रद्धेचं स्थान आहे, त्या 7-12वर कुणाचं करू, काळजी करू नका. आज पण हे सगळे फिरत असताना माझ्या बहिणी आणि बाकीचे सगळे, त्यामध्ये त्यांच्याकडे पण काही काही गोष्टी आल्या.